brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रामध्ये उमेदवारी मिळाली नाही म्हणून मंत्र्यांची गाडी अडवण्यात आली, एका नेत्याला शिवीगाळ करण्यात आली, अगदी नेत्यांच्या घरासमोर उपोषणं झाली आणि एवढं सगळं करून सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते विरुद्ध कार्यकर्ते असा संघर्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये थांबलेला नाहीये. पण असे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे एक नेते जे मागच्या 15 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये ऍक्टिव्ह होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती त्यांचं इतकं प्रेम होतं की त्यांनी हातावरती देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेला एक टॅटू काढला आणि खाली त्यांची सही सुद्धा घेतलेली होती. आता हे सगळं सांगण्याचं कारण त्या व्यक्तीला संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली नाहीये. उमेदवारी कुणाला दिली आहे तर भागवत कराडांचे समर्थक बंडखोरी केलेले नंतर भारतीय जनता पार्टीत आलेले एका उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. ते कुणाल मराठे आपल्या सोबत आहेत. कुणाल मराठे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारली. आता ते शिवसेनेमध्ये सामील झालेत. ते उमेदवारी त्यांनी दाखल केली आहे. काय संभाजीनगरमध्ये सगळे राडे का झालेत आणि काय नेते विरुद्ध कार्यकर्ते किंवा इच्छुक उमेदवार असा संघर्ष का पेटला? जय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण सगळं बघतो तर भारतीय जनता पार्टीचे जे काही स्थानिक नेते आहेत यांनी संपूर्ण सगळ्या परिसरामध्ये 115 वॉर्डमध्ये आणि 29 प्रभागामध्ये सातत्याने जे काही इच्छुक उमेदवार होते त्यांची इच्छुक उमेदवाराचे अर्ज दाखल करून घेतले आणि सगळ्यांना वेगवेगळे शब्द दिला की तुम्ही याला फायनल करतो, तुम्हाला फायनल करतो. परंतु ऐनवेळी स्वतःच्या इच्छेतले, स्वतःला मानणारे, स्वतःच्या शतरंजा उचलणारे कार्यकर्ते अशाच लोकांना त्यांनी तिकीट दिले. मग ते स्वतःचा कोणाचा पीए असेल किंवा त्यांच्या जवळचा असेल, कोणाचा तरी रेफरन्स ज्याचा असेल, कामाचा त्या ठिकाणी कुठेही बघितलं नाही. ज्याला सर्व्हेमध्ये ज्यांचा रिपोर्ट आहे त्याला देखील बघितलं नाही आणि ज्यांनी इच्छुकचा फॉर्मच भरला नाही अशा देखील लोकांना त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी दिली. माझ्याकडे आता संपूर्ण माहिती नसल्यामुळे मी सांगणार नाही, परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जबाबदार नेत्यांनी पैसे देखील घेतले असं मला त्या ठिकाणी माझ्याकडे आहे. मी योग्य वेळी आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी सांगेल आणि रीतसर सगळे पुरावे आपल्याला देईल. काय तुमच्या हातावरती फडणवीसांचा टॅटू दाखवा. मी कॅमेरामॅन सर यांना विनंती करेन हे झूम करून दाखवा जरा. मुंबईतल्या भाजपच्या लोकांना कळलं पाहिजे की 15 वर्षापासून जो व्यक्ती भाजपचं काम करतो, फडणवीसांचा टॅटू किंवा त्याची सही हातावर घालून फिरतो, लोकांपर्यंत जाऊन कामे करतो, जर त्याला उमेदवारी मिळत असेल तर हा चिंतनाचा विषय आहे. पण मला सांगा, हा टॅटू आहे हे कधी तुम्ही काढणार, काय कारण काय होतं त्यामागचं? तेव्हा टॅटू हा जो विषय आहे मी आतापर्यंत कधी सीएम साहेबांना दाखवला पण नाही. हे माझं त्यांच्यावरचं असलेलं प्रेम आहे. ही त्यांच्याकडनं मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी शिकलो आणि शिकत राहील. ते माझे काल पण गुरु होते, आजही गुरु आहेत आणि उद्याही माझे ते गुरु आहेत. काय बोलणं झालं होतं त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाबद्दल? नाही, मी त्यांना मेसेज त्या ठिकाणी केलेला होता. इथं मूळ त्या ठिकाणी स्थानिक लेवलला लाडका कार्यकर्ता आहेत त्यांची. नक्कीच आहे साहेब. मी स्वतःला भाग्यवान समजतो की एवढा मोठा बलाढ्य व्यक्ती माझ्यासारख्या सामान्य घरात येणाऱ्या कार्यकर्त्याला ओळख दाखवतो, माझे लाड पुरवतो, मला आशीर्वाद देतो. परंतु विठ्ठलाशी त्या ठिकाणी वैर नाही आहे. परंतु हे स्थानिक बडवे जे आहेत हे स्वतःची मक्तेदारी त्यांनी जी घेऊन ठेवलेली आहे, स्वतःचं खरेदी खत केल्यासारखं जे वागतात अशा लोकांसोबत त्या ठिकाणी निश्चित नाराजगी आहे. आणि येणाऱ्या काळात कुणाची येणार, कोण आहेत जबाबदार, कोण या सगळ्या गोष्टी? नाही, जबाबदार कोण आहेत मी मागील अनेक दिवसापासून काम करतो. माझ्या जनतेला पण माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की स्थानिक लोक जे जातीला विरोध करतात, स्वतःच्या जातीचं बघता असे काही लोक आहेत आणि स्वतःच्या मर्जीतलं करता. आणि आपण जर त्यांना सांगितलं की 2-5 हजार लोक जमा करा तर ते मोठ्या मोठ्या पदावर गेले, परंतु 2-5 हजार लोक जमा करू शकत नाही. इतकी दुर्दैवी परिस्थिती त्यांची असताना देखील एखाद्या सच्च्या कार्यकर्त्याला, ज्याला सामाजिक, तुम्ही नाव घेतलं नसेल मी घेतो, मला काही प्रॉब्लेम नाही. सामाजिक भारतीय जनता पार्टीचे खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, इच्छुक उमेदवारांनी प्रचंड विरोध केलेला होता आणि व्हिडिओ सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. मला सांगा, भागवत कराडांच्यावरती जो आरोप होतोय की त्यांच्या समर्थकांना, त्यांच्याजवळ असलेल्या लोकांना काही प्रमाणात अतिशयोक्ती करून काही लोकांनी सुद्धा आरोप केले की त्यांच्या जातीच्या लोकांना इथे फॉर्म दिले जातात. तुम्हाला याच्यामध्ये किती सत्यता वाटते की तो आरोप खोटा आहे सगळा? नाही, आरोप कुठलाही खोटा नाही. कार्यकर्ता हा मनापासून बोलतो, तन मन धन समर्पित करून त्या ठिकाणी काम करतो. लाखो किलोमीटर प्रवास करणाऱ्या संघटनेसाठी जीव ओतून देणारा कार्यकर्ता मी आहे. आणि माझ्यासारख्या असंख्य लोक, म्हणजे ज्या कार्यकर्त्यामुळं पक्ष वाढतो, ज्या कार्यकर्त्यामुळं नेते बनतात, ज्या कार्यकर्त्यामुळं खासदार, आमदार, मंत्री, कॅबिनेट मंत्री आणि केंद्रात मंत्री बनता, अशा लोकांना तुम्ही जर रडवत असतील, त्यांचे शाप जर तुम्ही घेणार असतील तर निश्चित येणाऱ्या काळात तुमचं भविष्य मला काही चांगलं वाटत नाही. आणि जसं राहिला तो प्रश्न की बाबा
डॉक्टर भागवत कराडांनी जर हे सगळ्या गोष्टी केल्या का, तर ठरवून त्यांनीच केल्या. स्वतःच्या मुलाला त्या ठिकाणी तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी सर्व दूर सांगितलं की कुणाला देखील मिळू देणार नाही. आणि हा जो प्रकार त्यांनी घडून आणला हा निश्चित निंदनीय प्रकार आहे. मी कार्यकर्ता माझ्यातलं जीवन ठेवलेलं आहे. माझ्या युवा सहकाऱ्यांना विचारलं, माता भगिनींना विचारलं, आपण लढायचं का रडायचं, तर मी कार्यकर्ता हा कर्मिष्ठ असल्यामुळं मी लढणं पसंत केलं. रडणं हे माझ्या रक्तात नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने या महानगरपालिकेवर भगवा ध्वज फडकून महापौर हा शिवसेनेचाच बसवण्यासाठी कार्यकर्ता म्हणून मी प्रयत्न करेन. जे तुम्ही सांगतायत की भागवत कराडांनी त्यांच्या समर्थकांना उमेदवारी दिल्या, तुम्हाला डावललं, आता तुम्ही सांगितलं की काय कुणाला मराठ्याला मी तिकीट मिळू देणार नाही, असेच आरोप अतुल सावे यांच्याबरोबर आहे. मुंबईतल्या भाजपच्या नेत्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप का केला नाही असं तुम्हाला वाटतं? नाही बघा, आता वरिष्ठ लेवलनी का हस्तक्षेप केला नाही, मी कार्यकर्ता म्हणून त्या सगळ्या विषयावर बोलणं मला काही उचित ठरणार नाही. परंतु या सगळ्या विषयामध्ये आपण जेव्हा बघतो की ज्याचा काही संबंध नाही, स्वतःची फक्त मक्तेदारी करायची आहे, स्वतःचं नेतृत्व सिद्ध करायचं आहे, माझ्या मर्जीतला त्या ठिकाणी आला पाहिजे, ज्याचं सर्वेत नाव नाही, ज्याचं इच्छुक यादीत नाव नाही, त्यांनी इच्छुकाची मुलाखत दिली नाही, मग या सगळ्या फॉर्मॅलिटीज फक्त कार्यकर्त्यांसाठी आहे का? जो नॉन पॉलिटिकल कार्यकर्ता असतो, ज्याला घराणेशाही नाहीये, त्यांच्यासाठी हा सगळा विषय का? हा देखील कार्यकर्त्यांवर प्रश्न पडलेला आहे. म्हणजे मी एकटा नाराज नाहीये. 18 जण शिवसेनेच्या तिकिटावर त्या ठिकाणी लढत होते. 2-4 जणांना प्रेशराईज करून उचलून आणून त्या ठिकाणी माघार घ्यायला लावली आणि 85 लोकांनी अपक्ष भरला होता. तर वेगवेगळे प्रयत्न करून त्यांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. मला देखील अनेक फोन आले, परंतु मी सुरुवातीला त्यांना जय महाराष्ट्र म्हणून सुरुवात केली आणि त्यांना कळलं की आपण एवढ्या सच्च्या कार्यकर्त्याला लाखो रुपये त्यांनी त्या ठिकाणी तन मन धन करून समर्पित केले, वेगवेगळे कार्यक्रम घेतले. जनतेमध्ये तिकीट नाही दिलं, मग कुणाला दिलं तिकीट? इथलचा समीर राजूरकर म्हणून आहेत, त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिला. त्यांनी 1000 वेळा सांगितलं की मला लढायचं नाही, माझे मी इच्छुक नाही, परंतु फक्त कुणाला टॅकल करायचा आणि सगळ्या जातीय समीकरणात त्या ठिकाणी राजूरकरांना त्याच्या विरुद्ध उभा करायचं म्हणून फक्त हा प्रकार घडलेला आहे. पण मग आता आणि हा सगळा प्रकार जो आहे सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांनी हा घडून आणला. आणि हे जे त्यांनी हा जो प्रकार सगळा केला हा निश्चित निंदनीय प्रकार आहे. एक कार्यकर्ता, एक कर्मिष्ठ कार्यकर्ता, जो की तन मन धन समर्पित करून काम करणारा कार्यकर्ता, तळागाळातले प्रश्न असतील, पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील, हॉस्पिटलचे प्रश्न असतील, नर्सिंगचे काही प्रश्न असतील, कार्यकर्ता युवा कार्यकर्त्यांचे काही प्रश्न असतील, बचत गटाचे काही प्रश्न तुम्हाला असतील. स्पेसिफिक वाटतं का कराडांनी स्पेसिफिक समूहाला किंवा समाज घटकांना तिकीट नाकारली, स्पेसिफिक त्यांच्या आवडत्या लोकांना तिकीट दिली, याबद्दल तुमचं काय टेक? 100% त्यांनी त्यांच्या मर्जीतल्या लोकांना दिलं. त्यांच्या हे बघा, मी काय आता डीपमध्ये बोलणार नाही, मी स्वतः उमेदवार आहे, परंतु त्यांच्या मर्जीतल्याच लोकांना त्यांनी त्या ठिकाणी दिलं. मग ते समीकरण तुम्हाला चांगलं माझ्यापेक्षा माहिती आहे, आपण संपूर्ण शहर फिरलात, त्याच्यामुळं बाकी सगळं खोलवर बोलणं आज काही उचित ठरणार नाही. परंतु त्यांनी त्यांच्या मर्जीतलेच, मग तो कॅपेबल आहे का नाही ते काही त्यांनी बघितलं नाही, परंतु 5-6 नगरसेवक माझे आहेत हे सांगायला त्यांना उद्या काहीतरी पाहिजे, त्या कारणास्तव त्यांनी हा सगळा प्रकार घडून आणलेला आहे. तुमचा टॅटो मी बघितला, मी उल्लेख पण करतो. तुम्ही काल फडणवीसांची मुलाखत ऐकली का? त्यांनी मुंबईतला एक मुलाखत दिली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की हे जे महाराष्ट्रभर भाजपचे नेते जे राडे करतात हे निवो निष्ठावंत आहेत, हे नवीन निष्ठावंत आहेत. म्हणजे हे त्यांचं असं स्टेटमेंट की हा काही लोक आमचे निष्ठावंत असू शकतात, पण हे नव्याने आलेले लोक आहेत. मी तो काय व्हिडिओ अजून ऐकलेला नाहीये. ते माझे गुरु आहेत आणि गुरुविषयी एखाद्या शिष्याने बोलणं हे काही उचित ठरणार नाही. गुरु जे सांगतात, गुरुजी दिशा दाखवतात, तोच त्या ठिकाणी शिष्याला मान्य असतो. परंतु मी तो व्हिडिओ पण ऐकलेला नाही. पण मग आता भारतीय जनता पार्टीने तिकीट नाही दिलं म्हणून शिवसेनेत जाणं हा कुठला कार्यकर्ता धर्म झाला? म्हणजे जर भाजपने तिकीट न दिलं तर भाजपचे लोक संधीची वाट बघतात, भाजपचे लोक काय सबुरीचा सल्ला घेतात की बाबा नाही, पक्ष आपल्यासोबत न्याय करेल. पण मग तुम्ही शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला? हे बघा, श्रीरामाचं धनुष्यबाण पेलण्यासाठी मी निवडणूक लढतोय आणि श्रीरामाचं धनुष्यबाण पेलून ही निवडणूक लढण्यासाठी मी सज्ज झालोय आणि जनतेलाही त्या ठिकाणी मी आशीर्वाद मागतोय. राहिला विषय निष्ठेचा आणि सॅक्रिफाईस करण्याचा, पेशन्सचा, तुम्ही आपल्याला नम्रपणे सांगू शकतो की ज्यावेळेस 15 वर्षापूर्वी मला मिशी दाढी पण नव्हती, त्यावेळेसचा मी भारतीय जनता पार्टीचा विद्यार्थी दशकेपासूनचा कार्यकर्ता आहे. म्हणजे मी स्कूल कॉलेजला भंग करायचो आणि एखादा नेता आला, एखादा कार्यक्रम जर कोणी सांगितला भाजपाचाच 100% भाजपाचा, तर मी त्या परिवारातला होतो म्हणून त्या ठिकाणी मी काम करायचो. मी वेगवेगळ्या पद त्या ठिकाणी मला मिळाले, जबाबदाऱ्या मिळाल्या, त्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या. परंतु या स्थानिक नेत्यांची जी मक्तेदारी आहे,
काय होणार आहे, कुणाला तिकीट दिली नाही, कुणाला कुठं जाणार आहे, इथंच थांबेल, कुठं जाणार नाही, पाहू त्याला पुढच्या वेळेस, त्याला संघटनेचा निरोप दिला नाही तर काय होतं. म्हणजे जी भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत तर हे स्थानिक नेत्यामुळे ती पूर्ण डॅमेज झाली. भारतीय जनता पार्टी ही शिस्तीची पार्टी म्हणून ओळखल्या जात होती. भारतीय जनता पार्टी ही पेशन्स असलेली पार्टी म्हणून ओळखल्या जात होती. परंतु या स्थानिक नेत्यांच्या मक्तेदारीमुळं, फक्त आणि फक्त मक्तेदारीमुळे ही परिस्थिती आता उद्भवलेली आहे. पण ह्या सगळ्या प्रकाराला ही पण एक किनार आहे की तुमचं आणि भागवत कराडांच्या मुलाचा काही मला वाटतं वर्षांपूर्वी वाद झालेला होता. त्या प्रकारामुळे तुम्हाला तिकीट नाकारण्यात आलं. बघा, सर्व स्रोत आहे आजही सोशल मीडियावर सगळीकडे आहे. आज तक असेल किंवा मुंबई तक असेल, या सगळ्यांनी त्यावेळेस पण कव्हर केलं होतं. मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय, हा सगळा प्रकार कोविडच्या काळात झाला होता. कोविडमध्ये आमचा वॉर्ड आहे, आम्ही सांगू तसंच व्हायचं. तू फवारणी करू नको, जनतेत राहू नको, तू हे करू नको, तू ते करू नको. त्यातनं झालेला तो वाद होता. असं कराडांचं म्हणणं होतं. कराडांचं पण म्हणणं होतं. कराडांचे 2 नवीन जे चिरंजीव आहेत, म्हणजे मोठी फॅक्टरी, आतापर्यंत आम्ही जेव्हा झेंडे घेऊन फिरत होतो तेव्हा ते एमडी म्हणून तिथं काम करायचे, एसीत बसायचे, मोठ्या गाड्यात जायचे. आणि आमसारखे कार्यकर्ते घराची पर्वा न करता, दाराची पर्वा न करता, घरावर तुळशी पत्र ठेवून आम्ही त्या ठिकाणी समाजामध्ये समाजाची सेवा करण्यासाठी एका विचाराने, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीयत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन काम करत होतो. आणि अचानक कोणीतरी येईल आणि आम्हाला शहाणपण शिकवल, ही भूमिका आम्हाला कधी पटली नाही. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सातत्याने सेवा करत राहिलो. परंतु त्यांना कोविड म्हणून त्या रस्त्यावर उतरले नाही आणि आम्हालाही त्या ठिकाणी उतरू दिलं नाही. आणि त्याचे परिणाम मलाच मार त्या ठिकाणी खावा लागला. माझ्या मानेलाही त्यावेळेस फ्रॅक्चर झालं होतं आणि मोठा दुखापत झाल्या. तर त्यावेळेसपासून ते नेहमी रिव्हेंज घेत असतात. इंटरेस्टिंग. म्हणजे बघा, तुम्ही असा कार्यकर्ता की ज्याच्या 15-17 वर्षांपासून काम करतो. ते म्हणतात की माझ्या दाढेमिशी आलेलं नव्हतं, तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. आणि इथे एका माजी मंत्र्याची मुलं किंवा खासदाराची मुलं एक प्रकारे त्यांचा इन्फ्लुएन्स वाढवायचा आहे म्हणून कुणाल मराठ्यांना तिकीट दिलं नाही, असं त्यांचा आरोप आहे. पण या गोष्टी इंटरेस्टिंग काय आहेत की भारतीय जनता पार्टीच्या, जसं मुख्यमंत्री सांगतात की हे नियोनिष्ठावंत आहे, पण कुणाल मराठेंसारखा कार्यकर्ता जो 15 वर्षांपासून भाजपचं काम करतो त्याला तिकीट का मिळू नये? जर कार्यकर्ते ग्राउंडवरती पक्षाचं काम करत असतील तर उमेदवारी मागणं हा त्यांचा हक्क आहे, असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे. पण तुम्ही बघा, कुणाल मराठेंच्या हातावरती फडणवीसचा टॅटू आहे, त्याच्यावरती सही आहे, तरी भाजपने तिकीट दिलं नाही. आज त्यांच्या गळ्यामध्ये शिवसेनेचं बॅनर आहे किंवा ते मफलर आहे. पण ठीक आहे, आपण निकालाच्या कडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. 15 तारखेला मतदान होईल, 16ला मला वाटतं निकाल आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये राडे झाले, अतुल सावेची गाडी अडवली, त्याच्यामध्ये काही लोकांनी आक्षेपार्ह घोषणा दिल्या, कराडांना सुद्धा शिवीगाळ करण्यात आली. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही संभाजीनगरमध्ये आल्यानंतर सुद्धा मला लक्षात आली, काही लोकांचं असं म्हणणं आहे की भागवत कराडांनी स्पेसिफिकली त्यांच्या समूहातल्या लोकांना उमेदवारी दिल्या. आता अर्थातच कराडांची बाजूच या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येईल. त्यामुळे सुद्धा ही निवडणूक अत्यंत इंटरेस्टिंग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामॅन इसरार सोबत मी आतिक, छत्रपती संभाजीनगर.